नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू झालाय म्हणजे फणसाची भाजी तर हमखास घरोघरी केलीच जाते. म्हणूनच आज आपण पारंपरिक कोकणी पद्धतीची फणसाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी साध्या आणि मोजक्या साहित्यात ही भाजी पटकनशी बनून तयार होते. मला तर ही भाजी खूपच आवडते आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्कीच आवडेल. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपल्याला फणसातले गरे वेगळे करून घ्यायचे. आजच्या भाजीत आपण फक्त फणसाचे गरे आणि त्यातले आठळे वापरणार आहोत. आता या सर्व गरांचे आपण असे 2 भाग करून घेऊयात. गऱ्यांच्या मधोमध अशी चीर पाडून त्यांचे 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे हे साफ करायला देखील सोपे पडतात. आता हे आतले आठळे काढून घ्यायचे, म्हणजेच यातल्या या बिया काढून घ्यायच्या. त्याचबरोबर आठळ्याला ही बाहेर पातळशी एक साल असते ती देखील काढून टाकायची आहे. याच पद्धतीने सर्व गरे आपल्याला साफ करून घ्यायचे. तर इथे मी सर्व गरे आणि आठळे वेगळे करून घेतलेत. आता हिरव्या वाटण्यासाठी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडंसं बारीक चिरलेलं आलं घालायचंय. त्याचबरोबर मी इथे ओली हळद घेतली आहे. याऐवजी तुम्ही हळद पावडर घातली तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊयात. आता या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये लावून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. तर इथे आपलं हिरवं वाटण बनवून तयार आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूयात. तर आता एका कढईत 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचंय. यामध्ये 2 टीस्पून राई, 2 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हिंग, कढीपत्ता घालून घेऊयात. एक बारीक चिरलेला कांदा घाला. सर्व गोष्टी छान अशा परतवून घेऊयात. आता यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालून घेऊयात. मस्त असं हे वाटण परतवून घ्यायचंय. हलकसं घट्ट होवे तोवर वाटण परतवून घ्या. आता यामध्ये आपले आठळे घालून घेऊयात. एक वाटीभर गरम पाणी घालून घ्यायचंय. आता हे मिक्स करून याला एक हलकीशी उकळी येऊ द्या आणि मग हे शिजवत ठेवायचंय. आठळे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आठळे आधी शिजवायचे, कारण गरे आपले पटकन शिजून तयार होतात. तर आता यावर झाकण घालून आपण हे साधारण 20 मिनिटं शिजवून घेऊयात. तर इथे आपले आठळे शिजून तयार आहेत. ग्रेव्ही सुद्धा आता मस्त अशी घट्ट झाली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. आता आपले सर्व गरे यामध्ये घालून घ्यायचे. सगळं काही छान असं एकजीव करून घ्या. पुन्हा एकदा यावर झाकण घालून आपण गरे साधारण 10 मिनिटं शिजवून घेऊयात. आता आपली भाजी शिजून तयार आहे. यावर मस्त असं ओल्या खोबऱ्याचं कीस घालून घेऊयात. सगळं काही छान असं परतवून घ्यायचंय आणि आपली पारंपरिक कोकणी पद्धतीची फणसाची भाजी बनून तयार आहे. गरमागरम सर्व करा आणि याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.